याज्ञवल्क्य शिक्षेत मंत्रोच्चार करताना कसं बसावं या संबंधात सांगितलं आहे. गुरूंपुढे बसल्यानंतर विद्यार्थ्याने आपले हात गुडघ्यांवर ठेवायला हवेत. आचार्यांची अनुज्ञा घेऊन वेदाध्ययनास प्रारंभ करायला हवा. अध्ययन सुरू असताना मांडीवर उजव्या हाताचा कोपरा स्थिर ठेवायला हवा. प्रसन्न मनानं नम्रपणे दृष्टी हस्ताग्रांवर ठेवून चिंतन करायला हवं आणि तन्मयतेनं पाठ करायला हवा. हस्तौ सुसंयतौ धार्यौ जानुनोरुपरि स्थितौ गुरोरनुमतिं कुर्यात् पठन्नान्यमतिर्भवेत्. उरुभागे तृतीये तु कूर्परन्यस्य दक्षिणं सुप्रसन्नमना भूत्वा किंचिन्नम्रस्त्वधो मुखः निवेश्य दृष्टिं हस्ताग्रे शास्त्रार्थमनुचिंतयेत्. या ठिकाणी वेदपठन करताना आसनस्थिती कशी असावी हे सांगितलं आहे. हस्तस्वर देताना हस्तचालनासही मर्यादा हवी. यासाठी याज्ञवल्क्य शिक्षेत म्हटलं आहे, उदात्तानंतर दाखविल्या जाणाऱ्या स्वरिताचं अंतर 3 अंगुले असावं. अनुदात्त देताना 6 अंगुले अंतर ठेवावं व उदात्त स्वर देताना अनुदात्तापासून 9 अंगुले अंतर ठेवावं. या मर्यादांमध्येच हस्तचालन व्हायला हवं. स्वरिते त्र्यंगुलम विद्यात् निपाते तु षडंगुलम उत्थाने तु नवंगुल्यम एतत् स्वारस्य लक्षणम. उदात्त स्वर हा भुवईच्या समांतर रेषेत उजव्या कानापर्यंत हात नेऊन दाखवावा. स्वरित प्रचयस्वर नासाग्रासमोर दाखवावेत. अनुदात्त हृदयाजवळ अर्थात छातीजवळ दाखवावा. तर जात्यादी स्वरित दाखविताना हात तिरपा करावा. उदात्तंतु भ्रुवः प्रान्ते प्रचयन् नासिकाग्रतः हृत्प्रदेशेनुदात्तंतु तिर्यक् जात्यादिरीरितः.